कुठं आहे? येऊ दे. हा अरे टोपी लागली कुठे? हॅलो 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 लांजावाय थेट वाहक संदीप मोरे कुठल्या बाजूला आहे? खालच्या अंगाला आहे इकडे बाजू साहेब. आणि या माईकला एवढा वास कसा येतो? माईक घेतलेलाच नव्हता त्याने. तू बघ नाही तरी मी कांसारणार आहे पण हळूहळू जसं होईल तसं सुरुवात या पावसाची बाबा मेहरबान घ्या. आणि महत्वाचं म्हणजे आजचा 9वा दिवस. काल आमची विलवड्याला वारी होती तिथं असं सुंदर नियोजन असं म्हणजे किती पावसाचा ठोक नव्हते आणि आज तसं नियोजन आहे आणि कार्यक्रम एकदम वेळेवर सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं करेक्ट नियोजन टाइमवर करेक्ट कार्यक्रम शाहीर मोरे यांचा करण्यात येणार आहे. तर तुम्ही सर्वांनी हाताची घडी तोंडावर वाट नको मला उलट लागते. अहो खानावली पारी झाली होती हे पण खानावली पारी झाली. जोशी बुवा होता आमचं आणि आला फॉरेनर आला आणि बोलला बुवा बारी ठेवा. ऐकलं? शेतीवाले शाहीर संदीप मोरे एका बाजूने म्हणून तुमची कशी आहे तुम्ही म्हणून तयारीच असतो. झालं माईक चेक एवढा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती येथे वरडो कसा 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 मी त्या कमरेच्या खाली बोललो. आपण कमरेच्या खाली बोलत नाही कमरेच्या वर पण बोलत नाही. हे बोंबीपर्यंत चालेल ना आपण तेवढंच बोलतो तरी वाजो अशी कडाकडण अगदी छडापर्यंत पोहोचवणार. हा संदीप मोरे हुआ एवढं पिसालो का आपण एवढं पिसालो काय? माझी गुरा काय तुमच्या शेतात गेली? काय 5% मी पैसे तुमचं पुढवलं. आमचं 10% देतात उघडा गांधी म्हणून आमच्या लांजात आहे 10% देतात. आमच्या वाड्यात सगळ्यांनी ते डुबवलं. एक शेअर घेतो मुक्काम पोस्ट पुनस वाडी आहे वरची. हा वरची वाडी ना बरं मुक्काम पोस्ट पुनस वाडी आहे वरची. आपुले परशा आणि हे लाल डोळ्यावाले आरची. तशी दादागिरी नाही करायला ती पण त्यांना त्यांचं माहिती आहे मरण कुठं आहे. दादागिरी करताना पण हळूहळू करणार नंतर लक्षात येतो नको बाबा परत पुसून झाली याची. लांजा तालुक्यातील ह्या हंगामातील 2025 मध्ये माझा हा शेवटचा सामना आहे. आता सगळे आहेत तिकडे चिपळूण गुहागर मंडळ महाडला आहे आणि एक राजापूरला आहे. लांजातला माझा आहे हा माझ्या हक्काच्या भूमीतला शेवटचा कार्यक्रम आहे या वर्षातला. त्याच्यामुळे आठवणीत राहील असा कार्यक्रम करतो. या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत. नाव घेतो स्वागतम सुस्वागतम. मोठी देवता श्री गणेश विद्या देवता आई शाखा माता या महाराष्ट्राचा आराध्यवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा हा वैचारिक वारसा पुढे या महाराष्ट्रात चालला गेला ते शाहू फुले आणि आंबेडकर. माझ्यासारख्या बहुजनाच्या मुलाला शिक्षणाचा अधिकार दिला आणि आपल्या छोट्या पाण्याची सोय करता आली केवळ एका व्यक्तिमत्वामुळे. आणि ते क्रांतीसूर्य विश्वमानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नमस्कार करून माझ्या भिवली गावची ग्रामदेवता आई नवलादेवी माझी कैंब्याची झाली आई विठ्ठलादेवी हरिदेवराव
राज्याचा मालक कवी केदारली देव चव्हाटा देव पोलस्तेश्वर जुगाई साकाई दुग्ध शंकराचा योग आहे माझी ग्राम देवता नवलाई आणि या पुनश्री गाव देवता आई नवलाई आणि माझ्या नाथाचं नाव नवलाई देवी राजमंडळ येवली कंकर धनगरवाडा मूळ गादी बाबू रावले घराणे युवा शंकर यांचे नारायण गुरव यांचे बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सुरेवाला शाहीर विकास सामोरे नवलाई देवी राजमंडळ येवली कंकर धनगरवाडा निर्मित माझी शाखा श्री हरी रवैनाथ राजमंडळ गोडले लांदा तुमच्या चरणाची धूळ मस्तक यावं कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझा ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे गेले 3 ते 4 वर्ष माझी सोबत होतो आहे आणि याच साधा सोबत मी तुमची सेवा करणार आहे माझे कोणीच माझ्या राज्याचा संगीतकार दिग्विजय ढेरे सर माझा बुलबुल मास्टर बेंज मास्टर सुरज मालपेकर आणि ऑक्टोपडला विशाल करंबळे मौली आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तो लांजाचा एक नवीन आवाज एक लांजाचा नवीन हुंकार एसएम साऊंड अँड लाईट आणि तुम्ही सगळे सर्व अचूक शिंदे आणि सगळी मंडळी मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र कायम आवरून सावरून सांभाळून आणणारे आमचे वल्लभ महाडिक आणि त्यांचे गजानन झोरे माऊली तुम्हाला मनाचा मुद्रा करतो या ठिकाणी अनेक जण आलेले आहेत योगेश चव्हाण माऊली आलेले आहेत आमचे हेमेदादा आम्ही त्यांना म्हणतो पूर्ण लांजा त्यांना हेमेदादा म्हणतो वेसुर्ले गावचे आमचे आदरणीय प्रकाश मांडवकर माऊली माझे वस्ताद गणेश नागोरे या ठिकाणी हजर आहेत मंगेश वालकर आमचे मित्र अनिल गुरव आहेत आमचे मित्र बंड्या सावंत साहेब आहेत शिरा व्यापारी आणि सप्लायर विकास कांबळे माऊली पण पुण्यातून आलेले आहेत आमचे अनेक वर्ष प्रतिस्पर्धी असलेले आणि आमचे जीवलग असलेले आमचे बलराम तांबे शाहीर या ठिकाणी आलेले आहेत रुपेश करमकर आहेत मुज्जू टोले यांचे आशीर्वाद आलेले आहेत युट्यूबर्स आणि भावी PSI आमचे सचिन फोंडे आहेत सुनील धुमक शक्तीवाले भाऊ आमचे या ठिकाणी आहेत माझे गुरुवर्य माझे वस्ताद असलेले माझे गुरु म्हणा किंवा आमच्या घराण्याची शान आदरणीय या लांजाचा आवाज चंदू गुरव बुवा तुरेवाली शाहीर चंद्रकांत गुरव अर्थात चंदू गुरव आहेत माझे मित्र मंदार काके आलेले आहेत पुण्यावरून संदेश वालकर आहेत मयूरेश आंबेडकर आहेत आणि ज्यांच्या ठिकाणावर मी हा नाच पुढे आणला ते म्हणजे साब्या गुरव आमच्या गुरुची शान साब्या गुरव माऊली तुम्हाला मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो तत्पूर्वी जर शक्य तुला जर मंडळी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आज 9व्या माळेला झुंजार तरुण मंडळ पुनस वरची वाडी या मंडळाची सर्व कार्यकारिणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार सगळी मंडळी आणि सदस्य सर्वांना मानाचा मुद्रा आणि विशेष आभार देतो तुमचे धन्यवाद व्यक्त करतो की मला माझ्यासारख्या साध्या शाहिराला तुम्ही ते संधी दिली तर मला ज्यांनी संपर्क केला ते आज आम्हाला इथे आमंत्रित केले ते आमचे वाघरड गावचे सुपुत्र आणि समाजसेवक तसेच लांजा राजापूर मतदारसंघाचे दमदार आमदार किरण भैया सामंत यांचे कट्टर समर्थक श्री प्रवीण काशीराम पत्याळे माऊली यांचे विशेष आभार माझ्या 2-3 गाण्यांचे ते निर्माते आहेत तर सर्वांना मनाचा मुद्रा करून झालेला आहे आई नवलाईला नमस्कार करतो आई समाजाला नमस्कार करतो आणि आता उरला आमचा प्रतिस्पर्धी शाहीर लाल डोळ्याची चमचमती बाळ त्यांचे डोळे एवढे लाल का असतात ते कळत नाही मला तुम्ही कशा बोला आपण कशा बोला भेंडी आपल्या सगळ्या चढवला पण माझी कमी शिक्षण असून स्वतःच्या लेखणी स्वतःचा स्टुडिओ टाकणारा पहिला शाहीर अनेक गाणी ज्यांनी या महाराष्ट्राला दिली या कोकणाला दिली असे आमचे आदरणीय प्रतिस्पर्धी शाहीर शांत संयमी स्वभावाचे शाहीर संदीप मोरेबुवा तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो
या तुझी आमुचा निश्चय खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना नवरात्रीचा सोहळा आणि या शारदा उत्सव आहे देवींचा जागर आहे शक्तितुऱ्यामध्ये कलगीतुऱ्यामध्ये गाण्यानंतर खरी वारी सुरू होते ज्याप्रमाणे घरून आपण आईवडिलांना नमस्कार करतो असं नाही म्हणत की मी तुरेवाला आहे फक्त बाबांच्या पाया पडणार आईच्या पाया पडतो स्तवल्यानंतर सवान हे कुणाचंही गाव त्याच्यात काही फरक नसतो भेद नसतो त्याची चाली द्यायची नाही त्याचा भाग द्यायचा असतो हे काय काय असतात सांगणार आणि म्हणून माझ्या गावची पंढरी माझ्या गावची पांढर आई नवलाई देवी या कुणाच गावची रखवाली या कुणाच गावची पांढर आई नवलाई देवी चरणाशी गीत गातोय तुमच्या साक्षीनं तिच्या लेखनाच्या साक्षीनं तुमच्या समोर आज जमला जनसागर जणू सुखाचे आगर आज जमला जनसागर जणू सुखाचे आगर या सोहळ्याचा आदर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर आज जमला जनसागर जणू सुखाचे आगर आज जमला जणू सागर जणू सुखाचे आगर या सोहळ्याचा आदर या सोहळ्याचा आदर तुळस गावच्या या नवलाईचा आज करूया हो जागर तुळस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर जनसागर जणू सुखाचे आगर आज जमला जनसागर जणू सुखाचे आगर या सोहळ्याचा आदर या सोहळ्याचा आदर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर तुझ्या चरणाशी सुख तुझ्या चरणाशी सुख तुझ्या चरणाशी सुख अमृत देवस्थान तुझ हरती सारी ही सुख हरती सारी ही सुख हरती सारी ही सुख आई माझी तू भगवती गुण गाईले अल्पमती लोक माझा तू भगवती गुण गाईले अल्पमती आहे सत्व तुझं कर आहे सत्व तुझं कर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर
दरबारचा सोहळ हा दरबारचा सोहळ हा दरबारचा लेकूर बाळ हौसचा प्रार्थना हा नवसाचा तुझ्या बाळाची पाखर तुझ्या निवेदाच साखर तुझ्या बाळाची पाखर तुझ्या निवेदाची साखर तुझ्या सेवेचा चाकर तुझ्या सेवेचा चाकर रस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर रस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर आज जमला जनसागर हो आज जमला जनसागर जणू सुखाचे आगर आज जमला जनसागर जणू सुखाचे आगर या सोहळ्याचा आदर या सोहळ्याचा आदर रस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर रस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर रस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवरीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा श्रीवास शंकर नारायण गुरव विशाल बबन गणेश भिगाजी वंदुरे आई नवलाई देवी तुझा गणपती बाप्पा संजय गुरव माऊली यांच्याकडून 200 रुपये आले त्यांना म्हणणं आहे की स्तवन याचा मुकडा एकदा पुन्हा घ्या हा होतो आज जमला जनसागर जणू सुखाचे हे आगर आज जमला जनसागर जणू सुखाचे हे आगर या सोहळ्याचा आदर या सोहळ्याचा आदर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर पुनस गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर या ठिकाणी काही बक्षीस आहेत आमचे मित्र सर्वांनी जयेश उर्फ अर्थात बंड्या सावंत माऊली आणि कार्तिक सावंत अर्थात चिरा सप्लायर 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विजय सावंत थोडं शांतच वाढलं काय थोडं शांत वाढलं विजय सावंत यांच्या स्मरणार्थ आदरणीय विघ्नेश सावंत आणि कार्तिक सावंत पुन्हा सावंतवाडी या स्टोर पुन्हा एकदा 1001 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद सावंत माऊली खजिनदार अनिल गुरव 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचं म्हणणं आहे की जो आज महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे त्याच्यावरती
एक गाणं घ्यायला पाहिजे, 100% आपण घेऊ. ही जाणीव असायला पाहिजे की कोकण आमचा तितकासा काही नुकसानीत नाही आहे सध्या. म्हणजे ह्या पावसामुळे काही सध्या तरी बाबा ह्या पावसात काही दुःखद घटना नाही घडली. आता आपल्या दाऱ्या कोसळत आहेत, नदीचा पूल जातोय. या वर्षी परमेश्वरान त्या परशुरामान आणि आमच्या यदाला तेवढं बाबा कृपा केली. मात्र पश्चिम महाराष्ट्र वाहून गेलेला आहे आणि याची जाणीव आज कोकणातला बांधव करतोय. धन्यवाद. आणि त्याच्यावरती आपण गाणं करूयात. प्रकाश वांडोकर माऊली, गाव वेसुर्ले, 500 रुपयाचं पारितोषिक. कायम आमचे सोबती, आमचे पाठीराखे, आमचे बंधू प्रकाश वांडोकर. मंगेश वालकर, केळबे गावचे, जिथे आम्ही असू तिथे ते कायम जातात असे वालकर बंधू, 200 रुपयाचं पारितोषिक. विलास राठोड, क्या बात आहे, जय सेवालाल, 101 रुपयाचं पारितोषिक. आणि फरमाईश आहे दत्तराम ओळांबे, नवेड गावचे परशुराम ओळांबे, बारी घासून जाऊ दे, 200 रुपये पारितोषिक. आणि आईचा गण घ्या आणि पवतेचा गण घ्या. चालेल, 2 लगेच गण घेऊया आणि बोवांना वळूया. आणि ह्या स्केल मध्ये घ्यायचं. आज होऊन जाऊ द्या म्हणतात, भागाला भाग. आणि काय दिलं काय हो चंदू बुवा, काय नाही असं कुठलं शास्त्र दिलं इकडे, काय दिलं काय बाबा, काय मुळारामाचा गायला, आत्मकराचा गण गायला, कुठली गवळ गायली, शास्त्राची गवळ गायली, तुझ्या वाटावर घेत होता बरोबर. काय जेवण काय नव्हतं दिलं, व्यवस्थित दिलं पाहिजे तुम्हाला. काय अरे सगळं, अरे आमचं शशिकांत गुरव, आमचा तुऱ्याचा झाड्या वाघ या ठिकाणी भावगुरव आलेले आहेत. मला समोरला दोन फरमाईश घेतो. नवगणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवाला, भेट दिली ही नवलाईला, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, सुखान नांदायचं गणाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, सुखाने नांदायचं गणाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवाला, भेट दिली ही गाव देवाला, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, सुखाने नांदायचं गणाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, सुखाने नांदायचं गणाला, पवत बांधायचं. इथं समोर बसलेल्या माझ्या सगळ्या आईशी अरे आला पण टेन्शन नाही. हे तुम्ही दुसरं का बरं, फक्त सापेला तर बघा खाली काय डुकली होईल नाही ना व्यवस्थित, नाही तर बाकी काय ना मुक्का बिका घेऊन जायचा. पोहायची गवळण आहे, लय फेमस आहे, पप्पीवाले पोहाय ते म्हणायला सांगा, लय भारी म्हणतात पप्पीवाले एवढं म्हणायला सांगा. आलं की लगेच. हा या सगळ्या आईशींना समर्पित जे नवेट वरून आता प्रवेश आहे. विचार हा किती आहे इतकंही नाही बरं, अग देणारा आहे ना लंबोदर, गडबड करून सारी करतो मी सोया, बरोबर सारखं सजू दे घर, कसा चल काय काय आणू आले गणपतीला, आग डोलाईला, घराला आणि सणाला, चल काय काय आणू आले गणपतीला, आग डोलाईला, घराला आणि सणाला, चल काय काय आणू आले गणपतीला, आग डोलाईला, घराला आणि सणाला. ओ रामजी आले पैसा आले. अहो हे पैसे आता सांगतो तुम्हाला. कुठली सूच माऊली, नाव काय? अंधेरी सिप्स ज्वेलरी, अंधेरी सिप्स ज्वेलरी कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आणि गुरव बंधू आमचे मित्र संतोष गुरव माऊली यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद माऊली. हे पैसा आले
आता या माऊलीला मी पहिल्यांदा आयुष्यात भेटलो, यांनी स्वतःहून आणून दिले आणि म्हणतात भीक मागून म्हणतात पैशाचा पाऊस. हो मोरे बुवा, कुठले शब्द वापरला तुम्ही, काय गरज आहे? अहो लोकांचं प्रेम आहे. आज कोकणचा लोककला, कोकणची लोककला, आज शक्तिपुरातलं जे गाणं गेलं पोहतं किंवा आईचं म्हणा किंवा नकोदा, हे गाणं जेव्हा विदर्भ गातो, खानदेश गातो, मराठवाडा गातो, आणि ती जर माझी भूमी, माझ्या लांजाने, तुम्ही एवढे मोठे शाहीर, तुम्ही जेव्हा सांगता ना मी खेडचा आहे, तू लांजाचा आहे, कधी सांगा बरं एखादं खेडचं गाणं तुमचं एखादं रेकॉर्डिंग आहे? अरे भेंडी लांबोरेबाची 2-2 गाणी त्या चालू करते. अहो माझ्यावर प्रेम करणारच लोक इथे. हे आपले शब्द ठेवा, नाहीतर मी गाणं म्हणून बघा. ते गाणं आहे ना, हे थोडं मनोरंजन केलं यांच्या मनासारखं दिलं, व्हायचं पैसं मला झालं तर सांग तुझ्या बापसाचं काय केलं. विकास लांबोरे असा आहे, प्रत्येक स्पर्धेत शायरला एक शब्द न बोलता बारी रमून जाऊ शकतो, पण यांची खात चढवूनच घ्यायचं. ह्या हा आपण तसा वाईटा गेलाच आहे आणि लांजाची शेवटची वारी. हा अंडू बांडू समजा मेरे को अंडा भाई नाच करती इधर है, इधर है बेटे लांबोरे बोलते, सबको बोलते ए डोक्याचे ती मेरे ए मोरे, ए लाल डोले के मोरे, सामने खड़ा लांबोरे. हाँ बोलायच करायचं नाही, तुझं शब्द नाही सो करू. जगदीशा बोवांची चाल देतोय आणि भाग देतोय, भागाला भाग पाहिजे. काय देऊन दिला आमचा तांबे बोय, किती छान गायली काल, गण गायला काल जबरदस्त गवळ शास्त्रातली. लांजाकडून काहीतरी शिका. जगदीशा माझ्या श्री गणेशा, जगदीशा माझ्या श्री गणेशा, एक तुला विनवणी देवा माझी आळवणी, एक तुला विनवणी देवा माझी आळवणी, साऱ्या विश्वाचा तू ईशा माझ्या श्री गणेशा, जगदीशा माझ्या श्री गणेशा, जगदीशा माझ्या श्री गणेशा, जगदीशा माझ्या श्री गणेशा, जगदीशा माझ्या श्री गणेशा. एक तुला विनवणी देवा माझी आळवणी, तुला विनवणी देवा माझी आळवणी, साऱ्या विश्वाचा तू ईशा माझ्या श्री गणेशा, जगदीशा माझ्या श्री गणेशा, जगदीशा माझ्या श्री गणेशा. या काल हा गण मी गायलेला आहे, मात्र तो युट्यूबला आलेला आहे आणि इतका पवित्र गण, एवढा सुंदर गण तुमच्या चरणाशी सादर करतोय. शाहीर लाल डोळा करून गेला नाही तर अजून तुम्हाला काय वाईट बोललेलं नाही, तुम्हाला वाईट बोलायची गरजच नाही. गरीब गाय आहे बिचारी, फक्त एकदा सांगितलं असतं ना पाणी तापव, मग करायचं काय? बरं तापवल्यावर काय इकडं, अरे तापवायला पोलीस पाहिजे की नाही, चूल इजली आणि मला तुम्ही तापून तापून करणार काय? मी पहिलाच तापलेला आहे. आय एम हॉट, आय एम हॉट, एवढा हॉट आहे की किती कारापुळे बघा. असं आहे ना, अजून कुठे तापवणार हो? तुमची बरोबर का शिंगार थोपा की ठेवायचं. हा त्या सर्वादी ओम अक्षर मग आकृतीच्या गणा, सर्वादी ओम अक्षर मग आकृतीच्या गणा, सर्वादी ओम अक्षर मग आकृतीच्या गणा, तुझ्या मायेच्या खुणा, तुझ्या मायेच्या खुणा, मूळ रंभाचा गण गातो यारणा.
प्रेमापासून झाली शक्तीसाठी गणती पाच हात कुठे सांगतो पुरीमध्ये राहती त्याच्या खाली निर्भय निर्गुण गणपतीची वस्ती त्याच्या खाली निर्भय निर्गुण गणपतीची वस्ती त्याच्या खाली निर्भय निर्गुण गणपतीची वस्ती ब्रह्मरूप मूर्ती देवा निर्गुणा ब्रह्मरूप मूर्ती देवा निर्गुणा मूळरंगाचा गड गातो मिरणा मूळरंगाचा गड गातो मिरणा सर्वादि ओम अक्षर मगाकृतीचा गणा सर्वादि ओम अक्षर मगाकृतीचा गणा तुझ्या मायेच्या गाणं पुन्हा तुझ्या मायेच्या गाणं पुन्हा मुळारंभाचा गण गातो मिरणा मुळारंभाचा गण गातो मिरणा आरंभ नाही त्याचा नाही देवांत सांगतील करून फोड गुरुवर्य संत सांगतील करुण फोड गुरुवर्य संत सांगतील करुण फोड गुरुवर्य संत आधी माया गेली शरण असा तो श्रीमंत गणनो हे गणपती राया धन्य श्री महंत गणनो हे गणपती राया धन्य श्री महंत गणनो हे गणपती राया धन्य श्री महंत रस पेडू सांगा त्याची अरुणा रस पेडू सांगा त्याची अरुणा मूळ रंगाचा गड गातो यारणा मूळ रंगाचा गड गातो यारणा सर्वादि ओम अक्षर मगाकृतीचा गणा सर्वादि ओम अक्षर मगाकृतीचा गणा तुझ्या मायेच्या गाणं पुन्हा तुझ्या मायेच्या गाणं पुन्हा मुळारंभाचा गण गातो मिरणा मुळारंभाचा गण गातो मिरणा मुळारंभाचा गण गातो मिरणा मुळारंभाचा गण गातो मिरणा या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि माझे मित्र बलराम तांबे माऊली आमचे प्रतिस्पर्धी शाहीर या ठिकाणी आहेत आणि 500 रुपयाचे आशीर्वाद दिलेले आहेत मित्राला भेट दिलेली आहे धन्यवाद शाहीर मनाचा मुद्रा स्पेशली बँजो मास्टर उधळी ते गुलाल अक्षय शिंदे गणेश कोळी अथर्व धुळप आणि अभिषेक धुळप नाखरे याचबरोबर 100 रुपये आलेले आहेत वाजवला काय उधळी ते गुलाब वाजवा अख्ख्या लांजाचा हेमे दादा अर्थात योगेश चव्हाण याचकडून 100 रुपये माझ्यासाठी 100 रुपये शैलीवाल्यासाठी आणि 100 रुपये तू कशासाठी असं फुकट दिला ना बोनस संतोष लांबोरेसाठी धन्यवाद हेमे दादा या ठिकाणी किंग ऑफ शक्तितुरा विकास शेठ लांबोरे यांनी आपण तो शेठ बोलले देखो सांगचल काय काय प्रमाणे चालली आहे माऊली आणि सुरेश शिंदे 1000 नाही 100 रुपये सुरेश शिंदे माऊली नाखरे 100 रुपयाचा पारितोषिक द लिजेंड ऑफ शक्तितुरा आईला लय भारी रे आईला आणायला पाहिजे होते आज मागे तिला कळलं असतं ले काय काय करतो दररोज मला वाटते दररोज काय तुझा रात्रीचा अगं आहे येऊन बघ माणसं काही द लिजेंड ऑफ शक्तितुरा विकास भाऊ लांबोरे माझ्या गोंगडीचं ऋण फरमाईश बाबा हे फरमाईश आता नंतर इतकी जलती आहे
यांची शक्यवृत्ती चालते. काय करायचं सांगा. धीरज कुर्देकर माऊली नाखरे 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत त्यातला खारीचा वाटा उचलणारे आमचे प्रवीण पत्याडे माऊली याचकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आणि मुज्जूशेठ टोळे आमचे सलाम अलैकुम वज्रातून आलेले आहेत. कोकणी कला मित्र मंडळ परिवार प्रथमेश जाईल प्रशांत सूद योगेश सूद पुरुषोत्तम पांचाळ अजय निनावे याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे राजापूरची भूमिपुत्र गाड्या घेऊ. संदेश वालकर दादा 500 रुपये आणि बाबू काटोळे 500 रुपये. संदेश वालकर दादा थँक्यू सो मच आणि बाबू काटोळे आमचे मित्र 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आता स्तवन झालेला आहे गण झालेला आहे गणाचा त्यांचा भाग दिलेला आहे आपला गण झालेला आहे. आता गवळण एक जोक सांगू काय ते सांगू काय. आता माझी लाल्यातली यंदाची शेवटची वारी मंडळाची तक्रार झाली तर 1 वर्षात पासाचा विषय आहे. तो पण काही टेन्शन नाही. काल मी एवढाच सांगितलं काय झालं माहितीये नाही. इसको देखो ए चेहरे को देखो. या लहान होता आता पण लहानच आहे. आता अजून दादा म्हणत नाही पण तुझं दाखवतो होता लहान आणि सत्यनारायणची पूजा होती. ते पर्यंत सत्यनारायण हा आणि अशी लाईन लागलेली हो लाईनीत. ह्या पोरांचं कसं असतं पुढचं काय करतोय बघायचं त्यानुसार सगळं करायची प्रोसेस. मी गेलो जे काय आपली पूजा होती हळद कुंकू वाहिलं फुलं वाहिली 10 रुपये ठेवले आणि तांदूळ वाहिले नमस्कार केला. फिरलो तीर्थसाठी लाईन लावली तीर्थ प्यालो प्राशन केलं आणि नंतर आपला असं पण हात फिरवला. ह्यांना फक्त प्रोसेस एवढीच बघितली बाकीचं मायाला मनाला मुद्रा तेवढंच बघितलेलं. हा मागणं आला सारखं केलं 10 रुपये टाकलं आणि गेला. हात लहान ना मग तो अजून तीर्थ दादाला नाही घेतला होता अजून घेतलं 2 हात केलं तसंच वर लावला. तिथपासून हे जे मेहम्यादा कॅश गेले ए तू 150 रुपयाचे घेऊ नका याचं जीएसटी का आपण 60 रुपये घे. किती आहेत मग विचारायला इकडे 3 ओढवलं तिकडे 3 ओढवलं झालं सोपं. आता झाली जीएसटी बंद झाली बरं झालं. तरी पण आता एवढं झाले त्यामुळे गोवाची चालू काय काय गोवाचं म्हणाय कुठे गेला शंकर माझा मसनामधी इसको बोलते शक्ती उदाहरण आपण काय म्हणे प्यांदी आपण चढला बाबा आणि गोंदी आपण चढला लंगड्या बिंगड्या चढला सांगितलं. आणि लास्टला म्हणतात ध्यान तुझ्याच ओटावर. हे बुवा 7 वर्ष 3 महिना 27 दिवसापूर्वी गवळण कोणतरी गायलेली आहे. तर शिळा काय घेऊन आला तुम्ही आणि वर म्हणतात शिळ्याचा भाग द्या मला. 3 दिवसात शिळा का. अरे राधाबाईला घरात यायला नव्हतं तेव्हा 3 दिवसासाठी बाहेर होती ती. समजून जा तुम्हाला काय म्हणायचं मला काय म्हणायचं. हा तुमचा भाग काय प्रश्न विचारला तुम्ही काय म्हणतोय. हा पोरांच्या वरती ठरव काना तो होतावर आलं जर संकट कोणतं घेई तो स्वतःवर गंध लावून हरी पोटावर. अरे मोर पण काय न बेमी टिळा मस्तकी तुरा हा एवढं सगळं वर्णन आहे. आणि हिचं लक्ष कुठे फक्त वाटावर बुवा लाईन डोळे मोरे बुवा हा लक्ष द्या. पोरांच्या वरती ठरव कान्हा तो होतावर आलं जर संकट कोणतं घेई तो स्वतःवर गंध लावून हरी पोटावर. तरी ध्यान हीच आहे माझ्याच ओठावर ध्यान हीच आहे माझ्याच ओठावर. पोरांच्या वरती सर्व कानाला होतावर आलं तर संकट घेई तो स्वतःवर गंध लावून हरी पोटावर गंध लावून हरी पोटावर.
हे असे यांचे विषय असले की आपली इच्छा असते ते द्यायची तरी पण द्या. अरे डोकं रे. जवळ द्या. बोला बोला. आता माझी गाव गातोय चाले ना. आजच माझा झालाय पगार त्याच्यावर माझं गाणं आहे. अरे शेंगदाण डाळ लॉलीपॉप अरे हाय मन टाकी पितो मी मोप काढून कंट्री आणले कंट्री आणि पावसाच्या पोटल्या हे बरं रानमाळावर एवढ्या कुठल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगी बियरच्या वाटल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगी बियरच्या वाटल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगीबेरंगी बियाच्या वाटल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगीबेरंगी बियाच्या वाटल्या. ती चला गोव्याचं उत्तर द्या. घरात तुझ्या मी दिवसाचा घुसून अरे पिऊन टाकलं मी चाटून पुसून. कृष्ण म्हणतोय एकदा असा कृष्ण गेला हो आणि दिवसाचा गेला. चोऱ्या रात्रीच्या होत आणि दिवसाच्या होत. दुपारच्या वेळेला पुढे असायचा घरात आणि त्यावेळेला ही चोरी झाली. दिवसाचाच घुसला आणि श्रीकृष्णाने सगळं आशीर्वाद असं तोंडात घेतलं होतं आणि असं बुकला भरून घेतला होता. आणि तेवढ्यात ती राधाबाई आली. आल्याबरोबर तिने असं गालाला गुदगुली केली. त्याच्यामुळे ते पूर्ण तोंडातलं जेवढं आशीर्वाद होतं ते तिच्या तोंडावर थुकलं गेलं किंवा तोंडावर फेकलं गेलं. हा संदर्भ आहे ग्रंथात आहे, माझ्या मनाचं नाही, शब्देवर सांगतो. म्हणून काय म्हणतोय घरात तुझ्या मी दिवसाचा घुसून पिऊन टाकलं मी चाटून पुसून नादाला जर का लागशील माझ्या हे लाल डोळेवाले नादाला जर का लागशील माझ्या हात टेकशील जाशील फाकून जर काढवी येशील चुकून जर काढवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईन 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 चुकून. घरात तुझ्या मी दिवसात घुसून पिऊन टाकलं चाटून पुसून नादाला जर का लागशील माझ्या नादाला जर का लागशील माझ्या हात टेकशील जाशील नको हात टेकशील जाशील नको जर काढवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईन चुकून जर काढवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईन चुकून. गप्पात घडली हाताला लढली पोरा तुझ्या घरात पडली पोरा तुझ्या घरात पडली पोरा तुझ्या घरात पडली बोलून घुसलो गाडी तुझी मी तेव्हा तू कुठं होती सदडली तेव्हा तू कुठं होती सदडली तेव्हा तू कुठं होती सदडली. तुझ्या साडीच्या कित्येक खेळ्या तुझ्या साड्या कित्येक खेळ्या मी अशीच टाकल्या फुकून मी अशाच टाकल्या फुकून जर काही अडवी येशील चुकून जर का अडवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईल फुकून जर का अडवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईल फुकून जर काढवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईन चुकून जर काढवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईन चुकून.
काढली येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईल फुकून काढली येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईल फुकून काढली येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईल फुकून घरात तुझ्या मी दिवसात घुसून मी उलगडला तुला घुसून दादाला जर का लक्षील माझ्या दादाला जर का लक्षील माझ्या माझं पिक्षील जाशील नकून माझं पिक्षील जाशील नकून काढली येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईल फुकून 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 जर काढली येशील चुकून हे तुझ्या तोंडावर जाईल फुकून सानवी साऊंड वेसुर्ले यांचे मालक दत्ताराम कानसरे माऊली सानवी साऊंडचे मालक दत्ताराम कानसरे माऊली याकडून 501 रुपयाच्या पारितोषिकाला धन्यवाद. त्याचप्रमाणे वालकर बंधू वालकर गाव केळंबे यांचे जावई मंडळाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदस्य आदरणीय सन्माननीय शशिकांतजी कडू माऊली अण्णा कडू असले तरी 500 रुपये दिले आहेत. गोड आहेत आपल्यासाठी. शशिकांत माऊली मनाचा मुजरा धन्यवाद. त्या ठिकाणी मी अजून तरी ना 15-20 मिनिटं बारी सोडणार नाही. ती शेवटची बारी हा होय ना काय नमन थांबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणून याच्यावर लय लोकांचं काय डोळा आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो नमन आणि शक्ती वेगळा नाही काय नाही सुरुवातीची म्हणणी इथं स्तवन नंतर तिकडे गण येतो इकडे गण आहे तिकडे गण आहे इकडे गण आहे तिकडे नंतर सोंगा नमन तिकडे पद आहे आणि आता जे सावरत नाही काय ते खडी नमन असतं खडी शक्ती तुला माहिती तुम्हाला ती सोंगा आणतात हे पण माहिती आहे ना तर शक्ती तुला सुरू असतं इकडे नमन सुरू असतं ते वेगळं नाही काय हे लोक म्हणतात त्या बायकांचा हे कमराच्या खालचा 2-3 अवयव वरचा 2-3 अवयव त्याच्यावर बोललं चालतं 2 मिनिटं 30 सेकंद नमन केल्याने प्रॉब्लेम होतो हा त्याच्यात हे पण आमचं बोल तर ऐका फक्त भाग घ्या मी लोक बाणी संपवणार नाही बघितलं आई नका आज माझ्यासाठी 28% GST वाढवून द्यायची परत लांजात मी 1 वर्ष नाही हो माझं माहेर घर आहे तर शाहिरांचा प्रश्न मी या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष किंवा या वाडीचे प्रमुख यांना मी निमंत्रित करतो व्यासपीठावरती आणि माझे वस्ताद माझे गुरुवर्य चंद्रकांतजी गुरव अर्थात चंदू गुरव यांना मी 2 मिनिटांसाठी या माझ्या साथात बोलवत आहे कृपया इथे यायचं मंडळाचे अध्यक्ष सिनियर वरिष्ठ कोण असतील त्यांनी कृपया यायचं आहे मला थोडं पाणी दे हे चंदू गुरव साईड द्या चालू द्या यांच्या अंगात आहे होता लांजात तार पटल्यावर चंदू भाऊ कुठे आहे ए मेरे लांजा का चॉकलेट हिरो मेंढी ए जवान नाच करते गया काय रुपडं माझ्या व्हायचं काय He's coming with long sleeve jeans. See, and here's a silver chain. Here a bracelet also. Wow, you are chicken hero. So माझे गुरुवर्य माझे आदरणीय माऊली इकडे तुम्हाला गंमत दाखवतो ते लय उडतात हजारदा नुसती आमच्या रात्री गेला डोळे फोडून बघा याचा प्रश्न बघा मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय प्रश्न कळला कोणी बघितला मतलब मेघनाथ प्रहस्त अतिकाय अक्षय कुमार देवांतर नारायण त्रिशिरा ही नावं सोडून सांगली ही सगळी प्रश्नाची ही उत्तरं मी दिली इथे नंतर ऍड केली आता अहो हे डॅम्बीसाठी कमी नाव चालू अहो अजूनपर्यंत हे आमच्या लांजाला येणं समजायचं तिकडं वारे असेल की म्हणायचं हे लांजावाले हे लांजा काढतो गांजा लांजाचा यमक हे गांजाशी जोडलेली माणसं आहेत आणि ह्यांना मोठा माझ्या लांजा राधापूरच केलं तुमच्या द्वारात काढून हवा खुन्नस मुक्काम गोष्ट कुणस देती का मेरे का खुन्नस आम्ही देखणे का नाद करते काय हे झाला प्रश्न आता तुम्हाला ह्याच्यासाठी बोलवलंय हा ग्रंथ विचारला
Silent please. Silence please. हा गोवा बाहेर यायचं उत्तर ऐकायचं. धन्यवाद माऊली, तुम्ही आला एवढं दाखवतो तुम्हाला. आता ते म्हणतात खोटा बोलतो. माऊली थँक्यू सो मच. शाही मंदोदरीला मंडो म्हणतात, जुन्या ग्रंथात आहे, मला माहिती आहे. विभीषण या दोघांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला. तुमच्या सगळ्या बाजू सोडवलेल्या आहेत. ग्रंथ माझ्याकडे इथे समोर आहे. तुमची पुनस वया पावस 2 आंब्याकडनं सापुतऱ्याकडे हेकडनं मी सगळी बरात सांगून ठेवतोय. लांबोरीबा फक्त नमन नाही करत, लांबोरीबा शास्त्राचा बोलतो, लांबोरीबा प्रश्न उत्तराचा बोलतो आणि त्याच्यात उरलेला वेळ 1-2 मिनिटं फक्त मनोरंजन करतो. आणि तुम्ही फक्त ते मनोरंजन घेऊन बसलात. लांबोरीच्या ह्या गोष्टी नाही घेऊन बसलात तुम्ही. लांबोरीने आता 40 बारे आहेत आणि जे अजूनपर्यंत 35 गण गायले त्यातले 15 गण व्हायरल झालेले, त्या 15 ते 8 गण शास्त्राचे गायन झालेले, व्हायरल झालेले. हे नाही पण म्हणत लांबोरी बाबांनी ही जी खाण हे बायकांचे बाजार अर्धा बंद केला, हे नाही पण म्हणत 4 वाजेपर्यंत एवढी गर्दी राहते लांबोरीसाठी, हे नाही पण म्हणत. पण लांबोरीने 30 सेकंद नमन काय केलं, त्रास होतो काय बाबाजी तुम्ही आता लेट आलो, मला मारला असं तर. विभीषण आणि मंदोदरी यांना मुलगा झाला म्हणजे रावण जेव्हा वारला तेव्हा ती गर्भवती होती. पण तेव्हा ती विभीषण सोबत लग्न केलं. तिच्यापासून तो मुलगा नाही. पण दोघांचं लग्न झाल्यानंतर ती बाळंत झाली म्हणून त्या दोघांचा पुत्र. त्या पुत्राचं नाव वैणासुरी वंश. शाहीर त्याला वैणासुरी वंश पण म्हणतात. जसं हिंदीमध्ये मला विकास म्हणतात, विकासला विकास म्हणतात, वसईला वसई म्हणतात, त्याप्रमाणे बेरवलीला बेरवली म्हणतात. याचं नाव वैणासुरी वंश आहे आणि त्यालाच वैणासुरी वंश असे म्हणतात. ग्रंथ आधारित समोर आहे. जर तुम्ही काय आगावगिरी केली तुम्हाला जोकडाला बांधणारच आहे आणि एकटा बिंजोडचा बादशाह म्हणून तुम्हाला असा नांगरणी तर बाहेर आणेल. नाही बैल घेण्यात जावं सांगेन त्यानं. हा काय एक पद घेऊया. आमचा प्रश्न विचारावा हो असं कोणी वरदान दिलं ते पर्ण ऐका एवढा फक्त प्रश्न होते. मग तर बघितलं अर्धा तास माझ्याच आहे. पण शास्त्राचं आहे दिलं पाहिजे. आकडी कोणती बांधली कमराला बांधली की ह्या शेतकरी राजाला कुणाची नजर लागणार नाही, बैलांना बिलांना कुणावर संकट येणार नाही, त्याच्या इष्टतेवरती त्याच्या संपत्तीवरती काहीही संकट येणार नाही. जोपर्यंत शेतात त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत कुठलं संकट येणार नाही. हे वरदान बळीराजाला शेतकऱ्याला कुणी दिलं एवढं सांगायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल किंवा त्याचंच उत्तर अनेक ग्रंथांमध्ये आहे. सेम उत्तर मिळालं काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे गाईड दिलेला आहे आणि प्रश्न पण दिलेला आहे 5 वयाचा. आता झालं त्या इकडं. आता काय होत मस्ती मी शक्ती तुला एका शाहिरासाठी करत नाही, त्या 3-4 शाहिरांसाठी नाही करत. मी करतो तुमच्यासाठी. तुम्ही मला बोलला ना फक्त कपडे काढा लावू नका मला, बाकी मी सगळं करेन. रसिकांसाठी काय करायचं कर नाही म्हणजे गोवा आमचा आहे, जरा कब्जा काढून दाखव, जरा ह्या काढून दाखव. हे नाही बाबूला अरे भेंडी नमान हे ट्रेंडिंगला शक्य सध्या. अहो 3 वर्षापूर्वी मी फक्त म्हटलं थांबा पैसे आले. अरे डायलॉग झाला त्या पैसे आलेचा. लोकांनी टी शर्ट छापल्या. गेल्या वर्षी भक्ताचा कुठं दाराचा जोक सांगितला ट्रेंडिंगला होता तो. वागाचा जोक ट्रेंडिंगला आहे. मग ह्याच्यात तर काही शक्यतो नुकसान आहे काय हो भाऊजी नाही ना तुम्ही फक्त मान आणू नका पैसे द्या. त्याच्याबरोबर तुम्ही पैसे मागतो. एक जोक सांगू काय मी 15 ते 20 मिनिटं अजून बारी
आलं म्हणून सांगितलं गप करतं गप राहील. पण बघा तरी आता गोवा देणार सांगतो तुम्हाला 33 सेकंदच्या नंतर एक शब्द बोलले. बघा कसं बोलतात हा. ही लाल टोपी, ही टोपी घालायला मी लावली आहे ना माझ्या आमचे संतोष पलटणे आम्ही काय मध्ये मध्ये कालसा काय आहे भावकीत कंदार आहे जागे मालकात नाही ना आई लगे तर हा ह्याला टोपी घालायला मिळाली आहे आणि माझ्या संतोष करतो एक शब्द जोक. शाळा होती शाळा आणि पहिलीच्या वर्गाचा क्लास आणि दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्शन होणार होता. येतात ना ते इन्स्पेक्टर एक साथ समजते मला सगळं समजते ते वाले आणि आले आणि अर्ध्या तासाचा तास हो बाईंचा. ते बाईने तास घेतला. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. पोरांना आमच्या वाडीतली पोरं त्यांना ही भाषा नव्हती कळत. मग त्याने आयडिया लावली म्हणतात आपण हे पाठ करायचं कसं. ए फॉर आण्याची बायको, बी फॉर बब्याची बायको, सी फॉर चंद्याची बायको, डी फॉर भांड्याची बायको आणि एम फॉर आलं एम फॉर मण्याची बायको. आणि तेवढा घंटा वाजला. बाई बोलल्या उद्या सकाळी लवकर येऊया आणि आपण एमच्या वरचं पुढचं शिकूया झेड पर्यंत. पोरं बोली चालू. आणि नेमका दुसऱ्या दिवशी शाळा उघडायच्या आधी इन्स्पेक्टर हजर आणि एमच्या पुढचं शिकवायलाच राहिलं हो. आणि आले आम्ही उभा राहा. हे काय आहे हे काढून दाखवला. मला काय म्हणतो ती आण्याची बायको. ओके गुरुजी ए ओके सिट डाऊन. नंतर एच काढून दावला. दुसरा पोरगा मग या वाढायला एच हरीची बायको. ओके एच एच ओके. आणि तेवढ्या तिसऱ्या पोरग्याला मास्तरांनी काढून दाखवला डब्ल्यू आणि एम्पायरनं शिकून झालेलं हो. ह्या टेन्शन माझ्या नशिबात आहे कसं काय बाबा. आणि मनातला पण विचार करतो डब्ल्यू ना दिसते तर मनाची बायको, दिसते तर सेम टू सेम मनाची बायको पण ढंगावाली कशी. यांना एक जोक सांगा तरी एवढा तरी एक नमाज करा सांगा. मी देतो भाऊ 151 रुपये नमाज करून दाखवायचा. दात पडची मावशी माझी द्याला हा नको हे एवढं वाईट नको चांगलं बोलूया. माणसं चांगले तिथं तुम्ही पण लगेच एकदम चेकमेट का जातो एखादा. या राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला आकडी कोयतीला बांधून तू धराव जोताला. नाही येणार तुष्ट इष्ट कर स्वतःला. सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होतावर. सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर.
गट गवळण पद झालेला आहे. आता या मंडळाचे खजिनदार मला वाटतं गावच्या एक मंडळाचे बक्षीस होतं ना 200 रुपये गुरुबंधू. त्यांचं एक म्हणणं होतं की जवला दुष्काळ आहे महाराष्ट्रात पडला, त्याच्याबद्दल तुम्ही शाहीर बोला. आणि गाणं लिहिलंय हेमाला आपल्या समोरच लिहिलंय. हेमाला गेला काय हा काय म्हणतं, मन रडतंय हे पाहुनी गेली शेती सारी वाहुनी, मन रडतंय हे पाहुनी गेली शेती सारी वाहुनी, नाही आला देव धावुनी, नाही आला देव धावुनी, नाही आला देव धावुनी, नाही आला देव धावुनी. कस आता आवराव आई बापा सावराव, कस आता आवराव आई बापा सावराव, पोर बसलेली आस लावुनी. धीरज कुर्देकर मौली यांचं नाखरे गाव यांनी फरमाईश दिले माझ्या कोंबडीचं रुणा. कधी झाली पांघरुणा धनगराचा गांधारुणा, कधी झाली पांघरुणा धनगराचा गांधारुणा, काय दादा वर्णव सद्गुणा माझ्या गोंगाडीचा रुणा, काय दादा वर्णव सद्गुण माझ्या भोंगाडीचा रुणा. आला पै पाहुणा घरी दिली बसायला गोंगडी. बघा ती मागणी घालण्यासाठी तो पाहुणा आलेला आहे. आला पै पाहुणा घरी दिली बसायला गोंगडी, भरला तळी चौक मांडा साखरपुड्याची बांगडी, आणलं देवा वाजवुना ठेवली खिरापत सजवुना, आणलं देवा वाजवुना ठेवली खिरापत सजवुना, काय दादा वर्णव सद्गुण माझ्या गोंगाडीचा ऋण, काय दादा वर्णव सद्गुण माझ्या गोंगाडीचा ऋण. तेवढं घेतो सांगतो. 18 कुंभारा सांगतो न कबूल केला लिंग बांधतो, 18 कुंभारा सांगतो न कबूल केला लिंग बांधतो, धनीचा वाटा वंदितो न
दर्याच्या अंगणात माझा लाडका बसलाय आहे तिचा बसलाय दर्याच्या अंगणात माझा लाडका बसलाय आहे तिचा बसलाय दर्याच्या अंगणात शेवटची प्रवेशक होतं कोकणी कला मित्र परिवार प्रथमेश जैन, प्रशांत सूत, योगेश सूत, पुरुषोत्तम पाचाळ, अजय निनावी माऊली हजारो आले आहेत. मुज्जू शेठ आमचे टोळे आणि राजापूरचं गाणं घ्यायचं. राजापूरची भूमी पवित्र तिथं गाजली तुझी ओ गाथा चतुर सीमाच्या मालका धन्या तिवरे गावच्या ब्राह्मण राधा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माता तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माता राजापूरची भूमी पवित्र तिथं गाजले तुझी हो गाथा चतुर्सीमाच्या मार्गा धन्या तिवरे गावच्या ब्राह्मण तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माता तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माता शाहिरांना बारी ठेवतोय. शाहिरांनी सांगितलं जातात आम्ही म्हणे आईवर आणलंय, बहिणीवर आणलंय, मुलावर आणलंय. ज्याला आपली मुलं बाळ, ज्याला आपला संसार, ज्याला आपले आई बाप प्रिय नसतात तीच माणसं अशी वक्तव्य करतात. तुमची जर आई वडील घर संसार इथे जर विषयावर टांगायचं असेल तर गाणं म्हणून तरी दाखवा, गाणं म्हणून तरी दाखवा. नाही इथून वरात करायचं सांगेन गाणे. लांबोरेला असल्या फाजील गायची गरज नाही, लांबोरेला अशी शिंतूर उठवण्याची गरज नाही. परमेश्वरानं या केदारलिंगानं या नवलाईनं आमच्या पत्रात अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. आम्ही चांगलं गाऊनही इथं बारी सादर करू शकतो. लोक त्याला साक्षीदार आहेत. तुमच्या आया बहिणी तुम्हाला काढायची तुम्ही काढा. माझी बारी दुसरी आहे. तुम्हाला बारीच्या शुभेच्छा देतो आणि बारी थांबवतो. बरोबर.